नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। नांदुरा नगरपरिषद माननीय मुख्याधिकारी यांचे आदेशालाही केराची टोपली। महाराष्ट्र मेडिकलचे बांधकाम सुरूच, गुन्हा दाखल करण्याची मागणी। नांदुरा नगर परिषद प्रशासनाच्या आदेशालाच खुलेआम आव्हान दिले जात असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे। नगर परिषदेसमोरील महाराष्ट्र मेडिकल येथे सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर बांधकाम प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून मुख्याधिकाऱ्यांच्या बंदी आदेशानंतरही बांधकाम सुरू असल्याचा आरोप तक्रारदार अफजल खान यांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 4 जून 2026 रोजी या बांधकामाविरोधात जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यानंतर नांदुरा नगर परिषदेने या प्रकरणाची दखल घेत दिनांक 10 जून 2026 रोजी संबंधित बांधकाम तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले होते। मात्र आदेशानंतरही बांधकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संबंधित जागा ही शासकीय मालकीची असल्याचे सांगितले जात असून भविष्यात त्या ठिकाणी उड्डाणपूल, फ्लायओव्हर प्रकल्पाचे काम प्रस्तावित आहे, अशी माहिती समोर येत आहे। अशा परिस्थितीत या जागेवर कोणत्याही प्रकारच्या कायमस्वरूपी बांधकामाला परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे जाणकारांचे मत आहे। मात्र तरी देखील या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे। तक्रारदार अफजल खान यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की मुख्याधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानंतरही बांधकाम सुरू राहत असेल तर संबंधितांना नेमके कोणाचे अभय आहे? नगर परिषदेच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। विशेष म्हणजे नगर परिषद अधिनियम आणि नगररचना कायद्यांतर्गत अशा प्रकरणांमध्ये कारवाईची स्पष्ट तरतूद असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। तसेच जर ही जागा शासकीय मालकीची असून उड्डाणपूल प्रकल्पासाठी महत्त्वाची असेल तर संबंधित बांधकामाला परवानगी कोणी दिली आणि कोणाच्या पाठबळावर हे काम सुरू आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे। दरम्यान संबंधित कथित बेकायदेशीर बांधकाम तात्काळ बंद करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर 8 दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा अफजल खान यांनी दिला आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे नांदुरा शहरात मोठी खळबळ उडाली असून मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही सुरू असलेले बांधकाम, शासकीय जागेचा कथित वापर आणि उड्डाणपूल प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची भूमिका काय आहे, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।